चला आज बनवूया गव्हाची कुरडई। तर इथे मी बघा 5-6 कुरड्या घेतल्यात आणि याला ना पाण्यात ठेवले, म्हणजे आताच भिजायला घातले। आता याला कम से कम अर्धा तासापर्यंत आपण भिजत ठेवूया। अर्ध्या तासामध्ये ना ह्या व्यवस्थित सॉफ्ट होतील। तर आपण याला अर्ध्या तासासाठी ठेवूया भिजत। तर पाण्यात याच्यात ना पूर्ण डुबेपर्यंत असे ठेवायचे। आता तर इथे बघा अर्धा तास झाला आहे आणि कुरडई बघा आपलं मस्त फुलल्या आता आणि एकदम छान असे भिजले गेले। तर मी याला भिजल्यानंतर बघा असे याचे तुकडे करून घेतले होते, म्हणजे जास्त आग खाल्ल्या नको म्हणून हे असे कट करून घेतले ना। तर चला हे साईडला ठेवूया। आता आपण इकडे गॅसवर कढई मांडली, याच्यामध्ये आपल्याला 2 चम्मच तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की एक कांदा टाकायचा आहे, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि कांदा गुलाबी रंगावर छान फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा फ्राय झाला की एक बारीक चिरलेले टमाटे टाकायचे। टमाटे पण आपण 2-3 मिनटं परतून घेऊया छानपैकी असं। टमाटे परतले बघा। आता याच्यामध्ये आपण हळद टाकायची 1 चम्मच, मीठ टाकायचं चवीप्रमाणे, त्यानंतर लाल तिखट तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे सगळे मसाले 2-3 मिनटं छान मिक्स करून घ्यायचे। आता मी इथे ना थोडासा मॅगी मसाला पण टाकला आहे, तर परतून घेतलं आहे आपण। त्यानंतर आपण जे कुरडई ना त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि पूर्ण कुरडई याच्यामध्ये घालायचे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मीठ आपण आधीच टाकलेलं आहे, लक्षात ठेवा। फक्त व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। स्लो गॅसवर 3 ते 4 मिनटासाठी छान परतून द्यायचं आहे। हे बघा मिक्स झालं व्यवस्थित आणि 3-4 मिनटं झाले, त्यानंतर बघा आपली झटपट अशी कुरडईची भाजी तयार झाली। माझा मुलगा ना याला नूडल्स म्हणून खातो, त्याला खूप आवडते हे। तर याच्यात गॅस बंद करूया आपण, याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया। आणि तुम्हाला जर माझी ही कुरडईची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।